वळसंग पोलीस स्टेशन हद्दीतील व दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री गावात वैष्णवी साडी सेंटरला गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानकपणे आग लागून त्या दुकानात नवीन विक्रीसाठी ठेवलेल्या कपड्यांचे आगीत जळून नुकसान झाले असून या साडी सेंटरचे मालकीण राणी विजयकुमार वटकर या गावातच आशा वर्कर म्हणून काम करत असल्याने त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे, महत्त्वाच्या फायली तसेच ड्रॉअरमध्ये असलेले काही रोख रक्कम देखील जळून खाक झाली असून अंदाजे 9 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले। याची प्रशासनाकडे मागणी होत आहे। झालेली नुकसान भरपाई मिळावी तसेच गावचे सरपंच संजय पाटील यांनीही प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिले। वळसंग पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मालसे हे घटनास्थळी येऊन पंचनामा करून अधिक तपास करत आहेत। नमस्कार, माझे नाव राणी विजयकुमार वटकर आहे। मी घरात आम्ही दोन लेकरं आणि मी नवरा बायको 4 चौघं राहतो। संध्याकाळी रात्रीच्या 3च्या सुमारास मला आमच्या दिराने कॉल केले, अचानक असं दुकानाला आग लागली राणी आणि तू लवकर ये म्हणले। घरी माझे मिस्टर नव्हते, कामाला गेलते। एक मुलगा आणि एक मुलगी आणि मी, आम्ही 3 होतो घरी। लगेच मुलगा म्हणला चल मम्मी दुकानला आग लागले म्हणून गाडीवर बसून लगेच मला दुकाने स्थळी आणला। तोपर्यंत सगळं पूर्ण जाऊन असं खाक झालं। सगळ्या गल्लीतले लोक आमचे धीरा वगैरे सगळेजण ते सगळं काढण्याचा प्रयत्न केले, तरी पण ते काढता येत नव्हतं। आग भरपूर होतं मध्ये, कमीत कमी माझं 9 ते 10 लाखापर्यंत माल होतं मध्ये। तरी पण गावातले लोक 4-5 पोरं येऊन सगळं ते पत्रे वगैरे काढून सगळं विझवण्याचा प्रयत्न केले। दुकानच्या बाजूला एक विहीर होतं, तिथं मोटर वगैरे सोडून त्यांनी पाईपानं पाणी मारण्याचा प्रयत्न करून ते सगळं पूर्ण आग विझवण्यात आलं। तरी पण मला हे झालेलं मला खूप वाईट वाटतंय सर। मी खूप कष्टाने केले ते सगळे, असं व्हायला नाही पाहिजे होतं, एवढंच म्हणायचं आहे मला। आता तुमची मागणी काय आहे? माझी मागणी काय सर, मी खूप कष्टाने कमवले होते, असं व्हायला नाही पाहिजे होतं। ते कोण गेलं ते पण माहीत नाही। शॉर्ट सर्किट तर होऊ शकत नाही सर, ते सगळं आम्ही जसं बंदिस्ती केलतो ते आम्ही कुणाचं नाव घेऊ पण शकत नाही। गाव लेवलला राहतो आम्ही, कुणाचं हातात पण नको, कुणाचं नाव पण घेत नाही। आता ते कसं झालं मला पण काय माहीत नाही। आता काय शासनाकडून तुमच्याकडून काय भेटते बघा, तेवढं तुम्ही देण्याचा प्रयत्न करा, तेवढंच मी बोलू इच्छिते सर। तुम्ही दुकान किती दिवसापासून चालते तुमचं? कमीत कमी 10 ते 12 वर्षापासून माझं दुकान आहे सर। आधी छोटं होतं, हे पुढचं रोड झाल्यामुळं ते माझं दुकान खाली पडलं। पावसाचं पाणी मध्ये शिरून त्यावेळेस पण मला 70-80 हजार नुकसान झालं। मग नंतर ना गावातले म्हणले ते नैसर्गिक आहे ते काय तू जीवाला लावून घेऊ नको। तरी पण आमचे सासरे, धीर, नवरा वगैरे थोडे पैसे वगैरे देऊन आम्ही सगळं दुकान बांधकाम केलं सर। करून पण सामान्य झालं नाही। गावच्या यात्रेच्या पुढे आम्ही दुकान बांधकाम केलं 1-1.5 लाख रुपये खर्च करून। परत नंतर आम्ही 4-5 कपाट, एकूण 1 कपाटापासून ते माझे 12 कपाट आहेत सध्या दुकानात। माझं खूप मोठं दुकान आहे सर, धोत्री गावातच मोठं दुकान आहे सर। सगळे बाकी छोटे छोटे दुकान आहेत सगळे, आणि माझा गिराक एवढं छान बसते सर। पूर्ण आपले कारखान्याचे परत ते शोलाचे सगळे मुलं सर माझ्याकडे अंडरवेअरसाठी बनेने सगळं सर मी A to Z वस्तू इथं ठेवलेलं आहे सर। आम्ही इथे येऊन चौकशी केली असता तुम्ही आशा वर्कर आहात म्हणून बी माहिती मिळाली आहे। हो सर, लागून 1 वर्ष झालं सर, ते पण करते सर मी काम। आणि तुमची काय आशा वर्करची काय फायली आणि कागदपत्रे होते म्हणून पूर्ण सर मी आता दुकान मजबूत झाले म्हणून सर पूर्ण कागदपत्र सर, दुकानचं शॉपराईट लायसन आहे सर, माझे वैयक्तिक सगळे बचत गटाचे कागदपत्र आहेत, आशाचे सगळे जे कागदपत्र सगळे मी दुकान चांगले झाले सर। 1 महिना झाला तर मी ग्रामसंघाचे कमीत कमी 60,000 रुपये वस्तू आणले सर। कपाट आणले, टेबल आणले, 6 खुर्च्या आहेत, ते सगळं पावत्या सेट माझ्याकडे दिला आहे सर। सगळं आतमध्ये होतं सर, ते सगळं ते सुद्धा घेऊन गेले सर। एक वस्तू पण माझा पण शिल्लक आहे सर। असं बघावं म्हणजे एखादं तुकडा पण तिथे भेटणार नाही सर तुम्हाला, तेवढं सगळं घेऊन गेलं सर सगळं। आता मागणी का तुमची? मागणी सर तुमच्याकडून काय म्हणजे आता तुम्ही समजून काय द्यायचं ते द्या सर। कमीत कमी माझं 10-12 लाखाचं पुढंच आहे सर। तुम्ही काय मागू सर ते मला कळूच लागलं नाही सर। ते खूप वाईट परिस्थिती घडलेली आहे सर आमच्यासोबत। नमस्कार, मी धोत्री गावचा सरपंच संजीव पाटील। काल रात्री अचानक इथं राणी विजयकुमार वटकर यांच्या दुकानाला कापडाच्या दुकानाला आग लागली। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। प्रशासन एवढंच म्हणायचं आहे की प्रशासनाकडून काहीतरी मदत ह्या कुटुंबाला मिळावं। त्यांच्या मागं लहान 2 लेकरं आहेत, पोरगा आणि पोरगी, त्यांना कुठल्या तर प्रकारचं एक आर्थिक सहाय्य मिळावं, सरकारकडनं मदत मिळावं, हेच आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं आणि आमच्या वतीनं सगळ्याकडं अपेक्षा व्यक्त करतो। दानशूर व्यक्तीकडनं पण मदतीचा हात मिळावं हेच आमच्याकडून मागणी आहे। नमस्कार।
मी लिंबण्णा तोटप्पा वनमाने रिटायर्ड DYSP. रात्रीच्या वेळी 2 वाजता राणी विजयकुमार होटकर यांच्या कपड्याच्या दुकानाला अचानक आग लागलेली आहे. त्यावेळेस सर्व गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केले, आटोक्यात आलेलं नाही. दुकानातले कपडे, पैसे आणि पावत्या गिद्या सगळं जवळ नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 4 ते 5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. शेड आणि हे नुकसान झालेलं आहे. ते नुकसान भरपाई शासनातर्फे मिळालं तर फार चांगलं आहे. आणि कोण आर्थिक सहाय्य करणारे गरीब आहेत, त्यांचे 2 लहान मुलं आहेत, ते मदत मिळालं तर फार चांगलं होईल.